शक्ती, हे अत्तर ओळखीचं वाटतंय. प्रिन्सचा रुमाल आहे हा. काय? हा, हे इम्पोर्टेड अत्तर आहे ना, तो रोज लावतो रुमालाला, आपल्याला माहिती आहे ना. हा, पण हा रुमाल इथे शिवा, ही बाटली. कोण आहात तुम्ही आणि माझ्याकडे असं काय बघताय? तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? माहिती आहे ना? हो, चांगलंच. तुझी वेळ आता भरत आलेली आहे. लोकांच्या मरणावर उभा असणारं तुझं साम्राज्य आता लवकरच संपणार आहे. तुझं असुरी राज्य संपणार. राज्य? कसलं राज्य? हे बघा, मी तुमचा सरकार आहे. तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. हे बघा, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. मागे हो. जवळ यायचं नाही. मी एकेकाला बघे ना, मी सोडणार नाही कोणाला. मागे हो, सोडणार नाही कोणाला. मी सांगून ठेवतो, सोडो. पत्र ऐक. चिक्को बाबर विश्वास ठेवून काही उपयोग नाही. सगळ्यांना सगळं कळलंय. हे लोक आपल्याला सोडणार नाही. फॉर्म सो ओके तर माणसं होतं. कोणी ताई आहे तुम्ही असं काय करताय मला कळत नाहीये. तुम्ही असं रस्त्यावर तुम्ही आपण झालं कोणावर विश्वास ठेवायचा नाही. निघूया. नाही ठेवायचे. माझा पाय चल तू लवकर चल. त्या प्रिन्सने हेच विषारी औषध शक्तीच्या साखरपाण्यात मिसळलं असणार. म्हणजे भावा, हे विष आहे म्हणून तर सांडलेल्या पाण्यात वाफा येत होत्या ना. शेम टू शेम धुळवटीच्या दिवशी झालं ना, तसंच झालं हे. म्हणजे बघ ना, त्या दिवशी गवतावर थंडाई पडली आणि गवत जळालं. आठवतंय का तुला? म्हणजे यावेळी पण तो हरामखोर विषाचा खेळ खेळला आणि यावेळी टार्गेट होती शक्ती. हरपर बरं झालं, देवाच्या कृपेने काय बी रॉंग नाही झालं. देवी आदिशक्तीचीच कृपा. आपण नाही सोडणार आता त्याला. तू काय करणार आहेस? शक्ती, बाटली माझी आहे. त्या शिवाच्या हातातून काढून घे. त्याने आणलेले हे विष आपण त्यालाच पाजणार.
अयो असं काही करू नकोस बघ. त्या लोकांना पापाची शिक्षा द्यायला तू तुझ्या पदरात पाप पाडून घेऊ नकोस. अम्मा, पापी लोकांना शिक्षा करून आपल्या पदरात पाप नाही पुण्यच पदरात पडतं. शिवा, अरे अम्मा बरोबर बोलतेय. तू कशाला उगीच पापाचा धनी बनायला जातोस? समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण थोडी चुकीचं वागायचं असतं. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? शक्ती थांब. शिवा काय करतोयस? का अडवतोयस मला? फेकू दे मला ते विष. नाही फेकायचं. का? तर प्रिन्स तुझ्या जीवावर उठलाय. तुला मारायला इथे घरापर्यंत पोहोचला आणि त्याला असंच सोडायचं शक्य नाही. आता बघतो आपण काय करतो ते. शिवा, तुम्ही दोघं इथे कसं काय? शक्ती, अगं तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना. इतकं ऊन आहे, बाहेर कशाला निघालीस? तुम्हालाच भेटायला आले. म्हटलं तुम्ही घरी नीट पोहोचलात का ते बघावं. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या काही वस्तू परत करायच्या होत्या. ही तुमची बाटली तिकडेच विसरून आलात तुम्ही. शिवा, ही बाटली माझी नाहीये. अच्छा, ही बाटली तुमची नाही? ना- आणि हा रुमाल, हा तर तुमचाच आहे ना? काय? माझा रुमाल? हा माझा रुमाल नाही आहे. हे या दोन्ही वस्तू माझ्या नाही आहेत रे. तुमचाच आहे हा रुमाल. या रुमालाला लावलेला अत्तर साक्ष आहे आणि ही बाटली रुमालाच्या बाजूलाच पडली.